नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याची घटना समोर आली आहे। सुमन अब्दुल खान राहणार सटाणा मूळचे उत्तर प्रदेशचे या महिलेचं अवघ्या 5 दिवसांचं बाळ अज्ञाताने चोरून नेल्याने जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासासाठी दाखल झाले। नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय दर्शवला जात आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे। कुछ भी नहीं सर, वो मेरे बच्चे को खिला रही थी ना, बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ, भैया को दे के आती हूँ, बस वो चोरी करके लेके भाग के चली गई। अच्छा, कौन है, उसको पहचानते क्या? नहीं, मैं पहचानती नहीं हूँ, इधर ही मिली थी। अच्छा, क्या बोली? बोली आप इधर बैठे रहो, मैं दे के आती हूँ बच्चे को। तुम्हारा नाम? सुमन सुमन खान। काय बच्चू एक मिसिंग झालंय असं सिव्हिलवरून काय नाही? 29/12 रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती। बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते। आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली, जी त्या बाळंतीण महिलेच्या मिस्टरला 2 दिवसापासून भेटत होती। तिने ओळख असल्याचं दाखवून ते बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि त्यांना लपवून ती बाळाची चोरी करून निघून गेली। काय आता सर नेमकं आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।